राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणुका घेण्याची तयारी दर्शवली असून यामुळे डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र यावेळी निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या 50% आरक्षण मर्यादेनुसार होण्याची शक्यता असल्याने अनेक जिल्ह्यांतील आरक्षणाच्या समीकरणात मोठे बदल होऊ शकतात. नागपूर जिल्हा परिषदेत याचा सर्वाधिक परिणाम दिसू शकतो. सध्या 57 जागांपैकी 33 जागा आरक्षित आहेत, पण 50% मर्यादा लागू झाल्यास केवळ 27 जागाच आरक्षित राहतील. विशेष म्हणजे ओबीसींसाठी राखीव असलेल्या 15 जागा कमी होऊन 10 जागांवर येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांना गती मिळण्याची चिन्हे दिसतात. आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो याकडे सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि मतदारांचं लक्ष लागलंय. या घडामोडींमुळे राज्यातील स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जाते.